हॅलो स्टुडंट्स, आयन इक्विलिब्रियमच्या पुढल्या पार्ट मध्ये आपण आता बघणार आहे काय तर आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड्स अँड बेसिस. आयोनायझेशन कॉन्स्टंटला अजून एक नाव दिले त्यांनी की डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता आयोनायझेशन आणि डिसोसिएशन हा सिनोनिमस टर्म्स आहेत. खूप काही मोठा डिफरन्स नाहीये. आपण त्या डिफरन्स मध्ये पडत बसणार नाही. आपल्याला काय करायचं बघा, आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड्स अँड वीक बेसिस बघायचे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, वीक ऍसिड साठी आयोनायझेशन कॉन्स्टंट काढूया. एक वीक ऍसिड घेऊया HA रिव्हर्सिबली गिव्स H प्लस प्लस A मायनस. आता काय केलं बघा इथं आपण, HA म्हणजे HA नावाचं काही ऍसिड नाही, बट इट इज द सॉर्ट ऑफ फॉर्म ऑफ अ कंपाऊंड. की एक ऍसिड असेल तर ते अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि इथून पुढे तुम्ही काय करा, जे तुमचं वीक ऍसिड असेल त्याला HA नावानं लिहायची पद्धत लक्षात ठेवा, किंवा तुम्हाला एक माहित असेल तर सराव होऊ द्या की एक ऍसिड HA म्हणून लिहिलं जातं. हे ऍसिड हे वीक ऍसिड आहे. कशावरून वीक ऍसिड आहे तर हे रिव्हर्सिबल एरो दाखवतो. रिव्हर्सिबल एरो काय दाखवतो, रिव्हर्सिबल एरो दाखवतो की हे ऍसिड डिसोसिएटून H प्लस आणि A मायनस आयन्स तयार होत असतील तर H प्लस आणि A मायनस आयन्स परत एकामेकाशी कंबाईन होऊन तुमचं HA नावाचं ऍसिड तयार होत असेल. आणि इथं हे दोन्ही रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये आले आणि इक्विलिब्रियम मध्ये आल्यामुळे ह्याला आपण काय नाव देतो, वीक ऍसिड. आता याला वीक ऍसिड म्हणण्याचं अजून एक रिझन आहे की याचं डिसोसिएशन 100% होणार नाही. मग याचा अर्थ काय करूया, आपण एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढूया. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा करतात हे तुम्हाला माहित आहे की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc, या रिएक्शन साठीचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण Kc केमिकल इक्विलिब्रियम नावाच्या टॉपिक मध्ये शिकलेलो आहे. तो कसा काढायचा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. म्हणजे काय, प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार भागिले रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन जर घेतलं तर एक कॉन्स्टंट येतो. दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आणि हाच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट या वीक ऍसिड साठी जर वापरला तर त्याला आपण काय म्हणायचं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड, दॅट इज द आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड आणि इट इज डिनोटेड बाय Ka. आपल्याकडे ऍसिड आहे म्हणून त्याला A नाव दिले. म्हणजे वीक ऍसिडच्या डिसोसिएशनची जी रिएक्शन असेल त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे तुमचा आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. आता ही जी Ka ची टर्म आहे किंवा आयोनायझेशन कॉन्स्टंट वीक ऍसिडचा आहे, हे फक्त वीक ऍसिड साठीच वापरायचं. आयोनायझेशन कॉन्स्टंट हा स्ट्रॉंग ऍसिड साठी वापरायचा नाही. स्ट्रॉंग ऍसिड साठी वापरायचं नाही तर मग का वापरायचं नाही हे बघा. का वापरायचं नाही तर एक आपण स्ट्रॉंग ऍसिड घेऊन बघूया. स्ट्रॉंग ऍसिड कसं असेल, एक एक्झाम्पल घेऊया. HCl गिव्स H प्लस प्लस Cl मायनस. हे एक ऍसिड घेतलं आपण. आता ही युनिडायरेक्शनल रिएक्शन आहे, ही बाय डायरेक्शनल रिएक्शन आहे. HClचं डिसोसिएशन रिएक्शन एकाच दिशेने जाणार, म्हणजे HClचं डिसोसिएशन होऊन तुमचं H प्लस आणि Cl मायनसच तयार होणार. त्या H प्लस आणि Cl मायनस परत कंबाईन होऊन HCl तयार होणार नाही. म्हणजे याचं डिसोसिएशन कंप्लीट होईल. याचं डिसोसिएशन कंप्लीट होतं म्हणजे आपण काय म्हणालो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बीइंग अ ऍसिड इट इज कॉल्ड एज अ स्ट्रॉंग ऍसिड. मग इनिशियली समजा काय घेतला तुम्ही, ह्याचा 1 मोल घेतला तर इनिशियली ह्या H प्लस आणि Cl मायनस 0 मोल असणार आहेत. पण जेव्हा रिएक्शन कंप्लीट होईल तेव्हा ह्याचा 1 मोल तयार झाला असला, याचा 1 मोल तयार झाला असला. याचा म्हणजे कोणाचा, H प्लस 1 मोल, Cl मायनस 1 मोल आणि HCl चे 0 मोल्स असतील आपल्याकडे. आता ज्यावेळेला HCl चे 0 मोल्स असतील आणि ह्याला जर आपण काय केलं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Ka काढायचा प्रयत्न केला तर काय होईल, Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl. ही टर्म आपली काय येईल बघा, 0 येईल. आणि ही जर टर्म 0 आली तर आपला Ka ची व्हॅल्यू काय येईल, इन्फायनाइट येईल. मग याची व्हॅल्यू इन्फायनाइट येते, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की स्ट्रॉंग ऍसिड साठी Ka ची व्हॅल्यू काढू शकत नाही. ती एवढी स्ट्रॉंग, ती व्हॅल्यू एवढी जास्त असते की त्याला डायरेक्ट स्ट्रॉंग ऍसिड म्हटलं जातं. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड म्हणता तेव्हा ते ओळखायचं डिसोसिएशन कंप्लीट होतं आणि मग त्याला ही टर्म काय होऊ शकत नाही, ऍप्लिकेबल होऊ शकत नाही. मग आपली Ka ची टर्म म्हणजे आयोनायझेशन कॉन्स्टंट, डिसोसिएशन कॉन्स्टंट, ही टर्म कोणाला अप्लाय होईल, फक्त वीक ऍसिड साठी. आता आपल्याला काय करायचं आहे की 2 वीक ऍसिड दिले असतील तर त्या 2 वीक ऍसिड मध्ये कुठलं ऍसिड जास्त स्ट्रॉंग आहे आणि कुठलं वीक आहे हे बघा. मी कसं सांगतोय, 2 ऍसिड आहेत, दोन्ही वीक ऍसिड आहेत. आता वीक ऍसिडचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. CH3COH असेटिक ऍसिड, HCOOH तुमचं फॉर्मिक ऍसिड, C6H5COH बेन्झोइक ऍसिड, HCN
H2S, H2CO3. See, these all are the weak acid. हे सगळे वीक ऍसिड आहेत. ह्या सगळ्यांना स्वतःचा एक के असणार आहे. आता ह्यातली दोन ऍसिड दिली तर ह्या दोन ऍसिड मधला कुठला ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे हे कम्पेअर करायचं. ह्याचा म्हणजे काय होईल बघा. आपण ह्याचं कंपॅरिझन करणार म्हणजे काय करणार. समजा मी तुम्हाला दोन व्यक्तीमधलं कंपॅरिझन दिलंय. रोहित शर्मा आणि एक बॉलरचं नाव घ्या कोण, चहल, युजवेंद्र चहल. रोहित शर्मा आणि चहलचं जर कंपॅरिझन केलं, हु इज अ स्ट्रॉंग बॅट्समन, ऑफकोर्स रोहित शर्मा, बरोबर आहे ना. विराट कोहली आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये जर कंपॅरिझन करायचं, हु इज अ स्ट्रॉंग बॅट्समन, विराट कोहली. पण जर तुम्हाला कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ह्या दोघांच्या मध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल, आता दोघं पण बॉलरच आहेत ना, तर दोघंही बॉलर असतील तर दोघांमध्ये सुद्धा कुणीतरी चांगला बॅट्समन असेलच ना. त्याचाच काय होणार आहे. मग ते कंपॅरिझन कसं करायचं, तर दोघांचे रेकॉर्ड बघा. ज्यानं जास्त रन केले असेल तो स्ट्रॉंग बॅट्समन म्हणू शकतो आपण. म्हणजे आपला हा असेटिक ऍसिड वीक आहे, फॉर्मिक ऍसिड पण वीक आहे. पण ह्या दोघांमध्ये कोण स्ट्रॉंग ऍसिड आहे हे जर बघायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्हीचा काय करायला लागतो, के बघायला लागतो. के म्हणजे काय बघा. इथं काय दिलंय, कुठलंही ऍसिड असेल तर के च्या इक्वेशन मध्ये इथं न्यूमरेटरला काय येणार तुमचा H+. जेवढी ह्या H+ ची व्हॅल्यू जास्त तेवढी के ची व्हॅल्यू जास्त असणार. आणि ऍसिड मध्ये जेवढं ऍसिडचं डिसोसिएशन जास्त म्हणजे H+ फॉर्मेशन जास्त, हे बघा हे H+ जेवढं जास्त तयार होईल तेवढी इथं व्हॅल्यू जास्त येईल. जेवढी इथं व्हॅल्यू जास्त येईल तेवढा के जास्त येईल. मग इथं फॉर्मेशन कधी जास्त होईल, ऍसिडचं डिसोसिएशन जास्त होईल. मग ऍसिडचं डिसोसिएशन जास्त झालं की ऍसिड H+ जास्त तयार करेल. H+ जास्त तयार केले की H+ चं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल. H+ चं कॉन्सन्ट्रेशन झालं की H+ चं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं की के ची व्हॅल्यू जास्त होईल. म्हणजे ज्या वीक ऍसिड साठी के ची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढं ते ऍसिड स्ट्रॉंग असणार. आलं लक्षात. मग ही के ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, कुणावर डिपेंड असणार आहे. जर ही के ची व्हॅल्यू करताना आपल्याला काय लागतात, कॉन्सन्ट्रेशन लागतात. ही कॉन्सन्ट्रेशन कधीची आहेत बघा, ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहेत का, नाही. आपल्याकडे तीन प्रकारची कॉन्सन्ट्रेशन असू शकतात. एक तर इक्विलिब्रियम नाही, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला जर एक कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं म्हणलं तर ते कसं असणार आहे, एक इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल, दुसरं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असेल आणि तिसरं म्हणजे त्याच्यानंतरचं इक्विलिब्रियम नंतरचं कॉन्सन्ट्रेशन असेल. मग पहिल्यांदा इकडून जाऊया. इक्विलिब्रियम नंतरचं कॉन्सन्ट्रेशन असेल का आपल्याकडे, नाही. का नसणार आहे, तर याचे जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये येईल, इक्विलिब्रियम मध्ये काय होत असतं, रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहत असतं. त्यामुळे इक्विलिब्रियम नंतर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळणारच नाही. त्यामुळे ही दोन टर्म गेल्या, ही एक टर्म गेली, आपल्याकडे दोन टर्म राहिल्या. मला सांगा कुठल्याही ऍसिडचा के कुठल्या कॉन्सन्ट्रेशन डिपेंड असू शकतो, इक्वेशन बघून सांगा. इक्वेशन मध्ये ही वापरलेली जी कॉन्सन्ट्रेशन आहे ती कुठली कॉन्सन्ट्रेशन आहे, इनिशियल आहेत की इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे. बरोबर, ही कॉन्सन्ट्रेशन तुमची इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे तुमच्या इक्विलिब्रियमच्या कॉन्सन्ट्रेशनवर के ची व्हॅल्यू डिपेंड असते. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर के ची व्हॅल्यू डिपेंड असते. एक ऍसिड घेतलं त्याचं तुम्ही इनिशियली किती पण मोल घ्या. आपण असेटिक ऍसिडचं जर एक्झाम्पल घेतलं, त्याचं रिव्हर्सिबल डिसोसिएशन आपण असं सुद्धा दाखवू शकतो का, CH3CO- प्लस H+. इनिशियली समजा ह्याचा 1 मोल घेतला आणि याचं डिसोसिएशन स्टार्ट झालं, ऍसिडिक आयन आणि H+ आयन तयार व्हायला लागले, त्याचं परत इक्विलिब्रियम मध्ये आलं, त्याचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन काहीतरी असणार, त्याच्यावर त्याचा के काढला. जर आपण दुसऱ्या वेळेला ह्या असेटिक ऍसिडचे समजा 3 मोल घेतले आणि ह्याचे जर 3 मोल घेतले आणि परत ह्याचा के कॅल्क्युलेट केला, 1 मोल घेतला असताना असणार के, 3 मोल घेतला असताना काढलेला के, दोन्ही के ची व्हॅल्यू काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे कुठल्याही ऍसिड साठी के इज दी प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन. त्या ऍसिडचं जे काही सोल्युशन असेल त्या सोल्युशनची के ही प्रॉपर्टी असणार. तुम्ही इनिशियल त्या ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती घेताय ह्याच्यावर त्याच्याशी काही संबंध नसणार आहे, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार. मग के ची व्हॅल्यू कुणावर डिपेंड असणार आहे, एक तर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेम्परेचर. के डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द किंवा टेम्परेचर कंडिशन. कशी बघा, कुठल्याही ऍसिड साठी जर के काढला जातो तो कधी काढला जातो, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. कसा काढला जातो, 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती, 298 केल्विनला कॅल्क्युलेट केला जातो. उद्या तुम्हाला एखाद्या इक्वेशन मध्ये जर के ची व्हॅल्यू एखाद्या ऍसिडची दिली असेल, वीक ऍसिडची के ची व्हॅल्यू दिली असेल, तर तुम्ही ओळखूनच जायचं की काय असणार आहे,
त्यावेळेस टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड असणार, म्हणजे तुमचं 298 केल्विनलाच ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. आता हे टेम्परेचरवर डिपेंड कसे असते, जर टेम्परेचर वाढवलं तर के ची व्हॅल्यू वाढते, टेम्परेचर कमी केलं तर के ची व्हॅल्यू कमी होते. हे कुठले आहे? आता हे कुठं पाहिलंय आपण, तर केमिकल इक्विलिब्रियम मध्ये पाहिलेलं आहे. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये कसं पाहिलं आपण, आता ही रिएक्शन परत एकदा चेक करा. इथं आहे बघा रिएक्शन, ही रिएक्शन एक फॉरवर्ड रिएक्शन एक रिव्हर्स रिएक्शन आहे, म्हणून इक्विलिब्रियम मध्ये आली. फॉरवर्ड रिएक्शन एंडोथर्मिक असेल, ही फॉरवर्ड रिएक्शन एंडोथर्मिक आहे, इमॅजिन करा. तर रिव्हर्स रिएक्शन कशी झाली, एक्झोथर्मिक झाली. आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये शिकलेलं आहे. या टॉपिक मधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला काय होणार आहे, केमिकल इक्विलिब्रियम टॉपिक जर बघितला असेल, ली चॅटलेस प्रिन्सिपल वगैरे, तर ह्या गोष्टी काय होणार तुम्हाला क्लिअर होणार आहेत. मग काय होईल बघा, फॉरवर्ड रिएक्शन एंडोथर्मिक आहे आणि आपण सिस्टमचं टेम्परेचर वाढवलं. ज्या वेळेला एखादी सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असते ना, आपण टेम्परेचर वाढवतो, तेव्हा एंडोथर्मिक रिएक्शन जास्त होते, म्हणजे इथं फॉरवर्ड रिएक्शन जास्त होईल. फॉरवर्ड रिएक्शन झालं तर एचचं करणारा डिसोसिएशन जास्त होईल, H प्लस जास्त आहे, H प्लस जास्त आहे तर H प्लस कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल. H प्लस कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं की काय होणार, तुमचं के ची व्हॅल्यू जास्त होणार. लक्षात आलं? आणि समजा तुमची फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर टेम्परेचर वाढवलं की रिएक्शन काय होईल, कमी होईल आणि H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि के ची व्हॅल्यू कमी होणार आहे. परंतु in the most of the cases dissociation of weak acid is an endothermic reaction. That's why जेव्हा तुम्ही टेम्परेचर काय कराल, इन्क्रीज कराल, के ची व्हॅल्यू काय होत जाते, वाढत जाते. आता ही के ची व्हॅल्यू कशी वाढत जाते बघायचं आहे, किंवा आपण के च्या व्हॅल्यूवरून आपण ऍसिडचं कंपॅरिझन बघायचं आहे. जर तुम्हाला काही के च्या व्हॅल्यू दिल्या असतील आणि त्याच्यावरून तुम्हाला जर कंपॅरिझन करायला सांगितलं की विच इज स्ट्रॉंग ऍसिड विच इज वीक ऍसिड, तर इट इज व्हेरी इझी. आपण काय करूया, एक्झाम्पल घेऊया. मी तुम्हाला 4 ऍसिड देतो, HF, HCN, असेटिक ऍसिड, तुमचं CH3COH आणि नायट्रस ऍसिड HNO2 हे घेतलं. आता काय करायचं, ह्या चौघांच्या के च्या व्हॅल्यू दिली, तर आपण के ची व्हॅल्यू लिहूया. इथं तुमचे वीक ऍसिड सगळे लिहिले. के ची व्हॅल्यू कशी आहेत बघा, इथं 3.5 इंटू 10 रेज टू -4. याची किती आहे, 4.5 इंटू 10 रेज टू -10, 4.9, 1.7 इंटू 10 रेज टू -5 and 4.5 इंटू 10 रेज टू -4. अशा सगळ्या व्हॅल्यूज आहेत ह्या. आता तुम्ही जर व्हॅल्यू बघितल्या के च्या, ही 4 ऍसिड दिल्यात. आपण मगाशी काय सांगितले, ज्याची के ची व्हॅल्यू जास्त तो स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची आहे बघा, इथं सगळ्यात जास्त व्हॅल्यू कसं होतं, 10 रेज टू -10 म्हणजे सगळ्यात कमी झाली. 10 रेज टू 5 त्याच्यापेक्षा कमी, 10 रेज टू 4 चे दोन आपल्याकडे ऍसिड्स आहेत. आता हे 10 रेज टू 4 10 रेज टू 4 सोडा, 3.5 4.5 ही व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. म्हणजे तुमचं सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड कोण, HNO2 म्हणजे नायट्रस ऍसिड साठी के ची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणून तुमचा HNO2 इज अ स्ट्रॉंगर ऍसिड. आता ह्याच्यापेक्षा कमी कोण, HF येईल बघा. आता कोण येईल, तुमचा असेटिक ऍसिड येईल, का तर डिक्रीजिंग ऑर्डर लावलेले आपण. त्याच्यानंतर कोण आहे तुमचा HC येणार आहे. सी दिस इज द ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ. आलं लक्षात, डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ युअर के. आता काय करायचंय बघा आपल्याला, जस्ट मिनिट. आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस बघूया. जर आतापर्यंत घेतलेला हा कंटेंट व्यवस्थित समजला तर आता अतिशय सोपं असणार आहे. एक वीक बेस घ्यायचा आहे. वीक बेस कोणतं, तर आता हे एक नवीन सिम्बॉल लक्षात ठेवा की BOH कसं लिहायचं, किंवा BOH म्हणजे काय, वीक बेस. It will dissociate into the B++ OH minus. As it produces OH minus, this is the base. As it the reversible arrow appears in the reaction, as it is a your weak base. मग काय करायचंय, याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहूया. याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc येणार. Kc कसा लिहिणार तुम्ही, Kc इज इक्वल टू, बरोबर आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH, बरोबर आहे. हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे ह्या रिएक्शन साठीचा. पण जर हे वीक बेस असेल तर हाच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण म्हणणार आहे आयोनायझेशन कॉन्स्टंट और डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस, अँड इट इज डिनोटेड बाय Kb. आणि हा जो
आयोनायझेशन कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट असतो तो फक्त वीक बेस साठीच कन्सिडर करायचा, स्ट्रॉंग बेस साठी नाही. का स्ट्रॉंग बेस साठी कन्सिडर करणार नाही? आता एक एक्झाम्पल बघूया. NaOH घ्या, कसं डिसोसिएट होईल बघा. Na प्लस प्लस OH मायनस मध्ये डिसोसिएट होईल. ह्याचं डिसोसिएशनची रिॲक्शन आहे ती युनिडायरेक्शनल आहे, एकाच दिशेने जाईल. ह्याचं डिसोसिएशन कंप्लीट होईल. याचं डिसोसिएशन कंप्लीट झाल्यामुळे याचं फायनल व्हॉल्यूम किती, फायनल कॉन्सन्ट्रेशन किती असणार? ऑलमोस्ट 0 असणार किंवा अतिशय अतिशय लहान असेल. मग याचं जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट घेतलं तर काय होईल बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH. हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH असेल ते ऑलमोस्ट किती असणार आहे? 0 असणार. आणि जर ऑलमोस्ट 0 असेल तर समथिंग डिवायडेड बाय 0 काय येईल? इन्फायनाइट येईल. तर मग एवढं प्रचंड येईल की ह्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. तुम्ही डायरेक्ट काय म्हणू शकता? स्ट्रॉंग बेस म्हणू शकता. अगेन Kb ची व्हॅल्यू म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस डिपेंड्स ऑन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस आयन्स अँड बेस. इट इज इंडिपेंडेंट ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल तुमच्या 1 मोल घ्या, 4 मोल घ्या, 10 मोल घ्या, 100 मोल घ्या, Kb ची व्हॅल्यू कधीही चेंज होणार नाही. मात्र Kb ची व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. मग अशी बघितलेलं आहे आपण, जसं Ka ची व्हॅल्यू डिपेंड ऑन द टेम्परेचर तशी Kb ची पण व्हॅल्यू डिपेंड ऑन द टेम्परेचर. जसं जसं तुमचं टेम्परेचर वाढत जाईल Kb ची व्हॅल्यू काय होत जाते? वाढत जाते. मग तुम्हाला 2 बेस दिले असतील तर ते 2 बेस कम्पेअर करायचे असतील तर कुठली व्हॅल्यू वापरणार तुम्ही? Kb. 2, 3, 4 किती पण तुम्हाला वीक बेस देऊ दे, त्यात कुठला जास्त स्ट्रॉंग बेस आहे हे बघण्यासाठी काय करायचे आहे? तुमच्या Ka ची व्हॅल्यू Kb ची व्हॅल्यू बघायची आहे. आता आपण मगासारखंच एक्झाम्पल घेऊया बघा. मी काय करतो, काही तुम्हाला 3 बेस देतो. NH4OH तुमचं डायइथाइल अमाइन देतोय, डायमिथाइल अमाइन आहे अँड ट्राय इथाइल अमाइन घेतोय आपण. तुमच्या अमोनियम हायड्रॉक्साईडची Kb ची व्हॅल्यू किती आहे बघा. 1.7 इंटू 10⁻⁻⁵. ह्याची किती आहे तुमच्या डायमिथाइल अमाइनची 5.4 इंटू 10⁻⁻⁴ आहे. आणि ह्याची किती आहे बघा 6.4 इंटू 10⁻⁻⁵ आहे. आणि तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये विचारलं असेल आउट ऑफ दिस 3 ऍसिड विच आउट ऑफ दिस 3 बेसेस विच इज अ स्ट्रॉंग बेस, तर तुम्ही काय लिहिणार बघा. ज्याची Kb ची व्हॅल्यू जास्त तो स्ट्रॉंग बेस. Kb ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कोणाची आहे? हे बघा 10⁻⁵ जास्त, -4 कमी आहे. म्हणजे तुम्हाला काय झाला? CH3NH दिस इज अ स्ट्रॉंगर बेस. बरोबर आहे का? त्याच्यानंतर कोणाची व्हॅल्यू आहे? 10⁵ 6.4 जास्त आहे 1.7 पेक्षा. म्हणजे तुमचा हा काय झाला? ट्रायइथाइल अमाइन जास्त. आणि सगळ्यात कमी कुठला तुमचा? अमोनियम हायड्रॉक्साईड. म्हणजे हे 3 कम्पेअर केले तर तुमचा हा जो बेस असेल तो स्ट्रॉंग बेस असणार, त्याच्यापेक्षा वीक हा त्याच्यापेक्षा सगळ्यात वीक हा असणार आहे. गॉट इट? लिहून घ्या. राहिलेलं ओस्टोल डायल्युशन लॉ वगैरे त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ करा. ठीक आहे. थँक्यू.